नवापूर तालुक्यातील जामनझिरा येथे 28 शेतकऱ्यांना शेती साहित्याचे वाटप। नवापूर तालुक्यातील जामनझिरा आणि सुळी येथे आदिवासी उपयोजनेअंतर्गत बाजरी संशोधन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती साहित्याचे वाटप करण्यात आले। अखिल भारतीय समन्वित बाजरी संशोधन प्रकल्प गुडमलानी राजस्थान आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या अंतर्गत असलेल्या बाजरी संशोधन योजनेतर्फे शासकीय कृषी महाविद्यालय धुळे यांच्या माध्यमातून दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात जामनझिरा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथील तब्बल 28 शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले। तसेच प्रत्येक शेतकऱ्याला औषध फवारणी यंत्र देण्यात आले। भारतीय अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या माध्यमातून आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी समाजाचा शैक्षणिक आर्थिक विकास आणि राहणीमान उंचावण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर राहुलजी देसले, सहयोगी अधिष्ठाता शासकीय कृषी महाविद्यालय धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री शिरीष गावित यांच्या शुभ हस्ते शेतकऱ्यांना औषध फवारणी यंत्राचे वाटप करण्यात आले। यावेळी प्राध्यापकांनी बाजरी पिकाच्या विविध जाती, लागवड, व्यवस्थापन आणि एकात्मिक शेती पद्धतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। तसेच विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढवावे असे आवाहन करण्यात आले। कार्यक्रमाची रूपरेषा आणि सूत्रसंचालन वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री मोहनदास गावित यांनी केले। उपस्थित मान्यवरांचे आभार प्राध्यापक जितेंद्र सूर्यवंशी यांनी मानले। या कार्यक्रमाला वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री रवींद्र गावळी यांच्यासह गावातील प्रगतशील लाभार्थी शेतकरी आणि परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची जोड मिळावी आणि बाजरी पिकाच्या उत्पादनात वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवेल, सर्वत्र सुजलाम सुफलाम या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे। नवापूर लोकवाहिनी न्यूज 24 मुख्य संपादक जालम सिंग गावित।